परफेक्ट. नमस्कार खवय्यांनो, तुम्ही पाहताय झी मराठीवरती तुमचा अत्यंत लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. खवय्यांनो, ज्याच्या हातामध्ये कसब असतं तो माणूस उपलब्ध असलेल्या अगदी साध्या सोप्या गोष्टीतूनही सोन्यासारखी वस्तू घडवू शकतो. बरोबर आहे की नाही? आपल्या महाराष्ट्रात एक फार सुंदर म्हण आहे, कोंड्यापासून मांडा तयार करणं. आज मी तुम्हाला अशाच एका व्यक्तीला भेटवणार आहे, ज्यांनी आयुष्यामध्ये आलेल्या संघर्षाच्या कोंड्याला आपल्या मेहनतीने बाजूला केलं आणि यशाचा मांडा तयार केला. फार मनापासून स्वागत करूया संध्या जोशी यांचं. प्लीज वेलकम. या, नमस्कार. कशा आहात संध्याताई? छान. खूप मनापासून तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. फार छान दिसताय. थँक्यू. कुठून आलायत आपण? मी नाशिकहून आले. नाशिकहून आलायत? हो. अरे वा. नाशिकला कोण कोण असतं घरी? घरी मी, माझे मिस्टर, मुलगा आणि माझा मुलगा आणि सून बेंगलोरला असतात. बर. मुलगा आणि सून बेंगलोरला हो. असतात आणि एक नात आहे, आणि एक नात पण आहे. अरे वा. तिचं काय नाव आहे? सिया. सिया. हो. वा. मिस्टर काय करतात? ते सध्या रिटायर्ड झाले आता. बर. आणि कंपनीत. तुम्ही करायचं पूर्वी नोकरी? नोकरी अजूनही करते मी. हो. आणि आता नुकतीच रिटायर्ड होते आता. अरे वा. किती हो. वर्षांची आहे सिया? ती 3 वर्षाची आहे. ती बेंगलोरला असते आई बाबांना? हो हो. आणि आता तिचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे तो नाशिकला येणार आहे. येणारच आहे. हो. वा, अतिशय छान. गोड मुलगी ती. वा वा वा. आज पदार्थ नेमके कुठले दाखवणार आहात? आता मी लक्ष्मणे ही रेसिपी दाखवते. लक्ष्मणे. हो. हा. गव्हाच्या कोंड्यापासून बनवलेली. अरे वा. तुमचं कुठेतरी नाव पण नोंद झाली असं आम्ही ऐकलंय, माहिती जी आम्हाला मिळाली. सगळे नाशिकचे मंगळागौर जे ग्रुप होते त्यांचं एक रेकॉर्ड झालं होतं नाशिकमध्ये, तर त्याच्यात आम्ही मंगळागौरसाठी वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. वा वा वा. वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या मंगळागौरीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या सुवर्णाजी आपल्याकडे आलेले आहेत. तर आम्हाला आनंद आहे तुम्ही आलेला आहात आणि नमस्कार. नाशिकहून खास आमच्या कार्यक्रमासाठी आलात, याचा तर फार आनंद आहे. धन्यवाद. मग आता आज आजी जो पदार्थ करणार आहे तो सियाच्या आवडीचा आवडीचा आहे. हो हो का? हो. तिला खूप वेगवेगळे पदार्थ आवडतात करायला. संध्याजी, आम्हाला फार आनंद आहे तुम्ही इथे आलात, नाशिकहून आलात. खास तुमचं स्वागत आहे. स्वयंपाकघरात जाऊया. या. साडीला मॅचिंग बांगड्या घातल्यात वाटतं. सगळंच मॅचिंग आहे. मला मॅचिंग आवडतं करायला. हो का? वा. तुम्हाला आवड आहे असं नट्टा पट्टा जरा? आवड आहे आणि मॅचिंगची तर भयंकर आवड आहे. हो. हो. कधी कधी असं वेगवेगळं. ठराविक दिवशी वगैरे? हो. आम्ही नवरात्रात कंपनीत अशा आम्ही साडी डेज वेगवेगळ्या कलरच्या साड्या नेसतो, मग तेव्हा ही वेगवेगळी ज्वेलरी घालायला मिळते. बर. आणि एकंदरीत उत्साही राहायला तुम्हाला आवडतं? आवडतं. मग आज पदार्थांनाही साहित्य एकमेकांना मॅचिंग आहे की काय? नाही, साहित्य तर वेगवेगळं आहे. वेगवेगळं आहे. पदार्थाचं नाव काय? याचं नाव लक्ष्मण आहे. लक्ष्मणे. पौष्टिक आहे म्हणे पदार्थ. आता तो कसा पौष्टिक आहे, त्याच्यामध्ये साहित्य नेमकं काय आहे, पोषण तत्व किती आहेत, कसे आहेत, हे सगळं आपल्याला कळेल. त्यासाठी आपल्याला लागेल साहित्य बघावं. घेऊन या लक्ष्मणेसाठी लागणारं साहित्य. दही, गव्हाचा कोंडा, भिजलेली हरभऱ्याची डाळ, हिंग, हळद, कढीपत्ता, गव्हाचं थोडंसं पीठ, कोथिंबीर, धने, जिरे, लसूण पेस्ट, लसूण, आलं आणि मिरची, तिखट, मीठ. बरं, तुम्ही गव्हाचं पीठ पण घेतलंय आणि गव्हाचा कोंडा पण घेतलाय. तर ऍक्च्युली आपण हे गव्हाचा कोंडाच वापरणार आहोत, हा. पण त्याला बाइंडिंग साठी थोडस 1 चमचा गव्हाचं पीठ लागणार आहे. बर. गव्हाचा कोंडा जरा आम्हाला एक्सप्लेन करून हा. सांगा, कसा असतो आणि कसा काढला जातो? गव्हाचा म्हणजे आपण जेव्हा गहू चाळतो ना, त्याच्यातलं ते निघतो ना, खपली निघते. हा, तर ती अतिशय पौष्टिक असते आणि हा. त्याचा जनरली म्हणजे लोक वापर करत नाही, ती फेकून देतात. तर ती बरोबर. फेकण्याऐवजी त्याच्यापासून आपण लक्ष्मणे रेसिपी बनवतो वा. आणि फारच त्याच्यात खूप फायबर, कॅल्शियम असतं. छान. वा. बघा, गव्हाचा कोंडा आपण ज्याला म्हणतो, आपण आता पॉलिश्ड फूड खाण्याच्या मागे मार्गे. तो कोंडा आपण फेकून देतो हा, तर ते किंवा फेकून द्यायचा एक ट्रेंड आलेला आहे. हो पण त्या गव्हाच्या खपलीमध्ये, त्या गव्हाच्या कोंड्यामध्ये खरे सत्व असतात. हो. पण असे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला जरा जीवनसत्व मिळतात. हो ना? आणि कसं असायचं की पूर्वीच्या स्त्रिया म्हणजे कोंड्याचा मांडा करायचे करेक्ट. आणि ती पणजीपासून आजीपर्यंत, आजीपासून आईपर्यंत, आईपासून आपल्यापर्यंत. आपल्यापर्यंत आली. आणि हा जो वारसा आहे हा पुढच्या पिढीला पण कळावा. बरोबर. आणि हे जे फास्ट फूडचा जमाना आहे त्याच्यातनं थोडासा जरा वेगळेपणा यावा. कसं? थोडस कसं? म्हणजे वेगळेपणा आला पाहिजे की थोडस म्हणतो ना, असं जे केलं ते फार छान होतं. थोडस जरा जरा वेगळेपणा यावा म्हणून. चला, गव्हाचा कोंडा आपण वापरणार आहोत, जो पौष्टिक आहे, हो. आणि रेसिपी करणार आहोत लक्ष्मणे. साहित्य पाहिले, कृती पहिल्यांदा काय करूया? आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. बर, देतो तुम्हाला. हा, पट्ट गेला हो. येत होतं किंवा आता? हा, इथंच आहे की हो. चमचा लागेल. हे काखेत साहित्य कळसन गावाला वळसा.
तुमचं असं कधी झालंय का साहित्य समोरच आहे, सापडत नाहीये? बऱ्याच वेळेला होतं. होतं ना? हो, मग इकडे अरे मग मुलाला बोलवावं लागतं, अरे मी आत्ता इथं कुठेतरी ठेवलं होतं, कुठे गेलं? मग तो म्हणतो अगं आई तुझ्या समोरच आहे. किती भारी. असं बऱ्याच वेळेला होतं. माझी आई असं चष्म्याचं करते, इथे ठेवते डोक्यावर. चष्म्याचं तर माझं होतच नेहमी होतं ना? होतं. घरभर शोधायचा. माझा मुलगा आहे 4 वर्षांचा, तो सांगतो अगं आजी डोक्यावर आहे. पण मग तिला शेवटी तो ते- कंपनीतला चष्मा वेगळा आणि घरचा वेगळा असा ठेवावा लागतो. आता आपल्याला हे द्या. पीठ, गव्हाचा कोंडा घ्या बरंच. सगळं घेऊ. हा चालेल. चणा डाळ. भिजवलेली चणा डाळ हा चणा हे डाळ. चैत्र गौरीच्या हळदी कुंकाला ठेवतात. हो ती घराघरात. आपण याच्यात वापरायची. वा छान, मला फार आवडते. आणि याच्यात अशी अख्खी चणा डाळ वापरल्यामुळे एक वेगळी चव येते. बरोबर. आता त्याच्यात कोथिंबीर. हे नाव या रेसिपीला लक्ष्मण आहे कसं काय? पूर्वीच्या लोकांनी ठेवलंय त्याला लक्ष्मणी नाव. हो का? बरं. बहुतेक या पदार्थाच्या बारशाला तुम्ही नव्हतात. नाही त्याच्यामुळे मला फक्त ते करतात एवढं कळलं. हा ठीक आहे. कढीपत्ता जरा तोडून घालायचा. हो तोडून घालायचा. मीठ. बघा मीठ. हो. हळद. थोडा हिंग. तिखट. हे रंगाचं आहे का तिखटवालं तिखट आहे? असं तिखटच आहे नॉर्मल. छान. आता आपल्याला जिरे, धने आणि लसूण आणि थोडीशी एक मिरची हे आपल्याला कुटून घ्यायचं. कुटून कुटून घ्यायचं. घेतल्यामुळे त्याची एक चव छान येते. वा, मग आमच्याकडे खलबत्ता आहे बघा आमच्या किचनचा, मी तुम्हाला तो देतो. काय काय घालायचं खलबत्त्यात? धणे, हा धने, थोडे जिरे, जिरे, लसूण लसणाच्या थोडा पाकळ्या. जास्त घेतलं की त्याला चव छान येते. हो घ्या की, मलाही आवडतं लसूण खूप. एक मिरची आणि थोडस आलं. आलं. बरं. बघा घराघरात जे केलं जातं तेच आम्ही आमच्या स्वयंपाकघरात करतो. त्याच्यामुळे खाली- खाली कापड हा, ठेवायचं. आणि काय असतं आपल्या घरी खाली कोणीतरी किरायदार असतात, हो. शेजारी असतात, त्यांची बोंबा बोंब सुरू होते, अरे काय कुटताय रे? त्याच्यामुळे पडतं. तुमच्या सुनबाई कुठल्या आहेत? त्या तुमच्या गावच्याच आहेत. कुठली? परभणी. तिचा आजोळ परभणीच आहे आणि तिचा जन्मही तिथलाच आहे. किती भारी. त्याच्यामुळे परभणीचं तिच्याकडून- नाव जरी निघालं तरी माझा असा ऊर आनंदाने भरून आणि येतो. ती बरंच तुमचं नाव घेत असते की जेव्हा तिला कळलं की मी या कार्यक्रमात जाते तेव्हाच ती म्हणाली मला की छान आहे, आमच्या गावचे आहेत. आणि तिने लहानपणापासून म्हणजे तुम्हाला ओळखते ती. हो का? वा 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 वा. तुमचं कधी जाणं झालं की नाही मग परभणीला? हो बऱ्याच वेळेला काही कारणानिमित्त त्यांच्या बरोबर जाणं होतं. किती छान. तिचे आजी आणि मामा वगैरे ते अजून तिकडेच आहेत. वा वा वा. छान गाव आहे परभणीची ते. लेक तुमच्या घरात आली म्हणजे काय भाग्य आहे तुमचं. हो तुमच्या गावची असल्यामुळे एक वेगळा आनंद आहे. मग आमच्या गावची माणसं इतकी भारी आहेत तुम्हाला भारी आहे. सांगतो. आहेच भारी. आहे ना? अरे वा वा वा. आनंद झाला. बरोबर. आज सुनबाईला काय भारी वाटेल, सासूबाईंनी हो. कौतुक केलंय म्हणल्यावर. पण तुमची सून तुम्हाला कधी आहो हे करू का असं विचारून करते का तिच्या मनाने करते? नाही आधी विचारते, पण जर तिला काही करावं असं वाटलं तर तेव्हा विचारते हे करू का, किंवा कधी कधी तिला सरप्राईज द्यायचं असतं, मग तेव्हा ती अचानक करून समोर तुम्ही आणते. काय म्हणा, परभणीचे माणसं भारीच असतात. असणारच. आहे ना? वा वा वा. छान छान. मला एकदम कसं बरं वाटलं, परभणीच्या लेकीने नाव काढलं. पण तुम्ही आता माझ्या विहीणबाई झालात हा. बरोबर आहे. मग विहिणीचा मान ठेवायलाच पाहिजे. आता ह्याच्यापेक्षा अजून किती ठेवू? आता हे आपल्याला जे भरड आहे ही आपल्याला याच्यात टाकायची. चला. हम्म.